का आपल्या आसपास 100 पैकी 98% लोकं आपल्याला अयशस्वी झालेले दिसतात? त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. कारण की आपण आयुष्यामध्ये रिस्क घेत नाही. बऱ्याचदा जेव्हा रिस्क घ्यायची वेळ येते, तेव्हा आपण हा विचार करतो, की यामधून मला 100% फायदा होईल का? आणि तो 100% फायदा जर का होत नसेल किंवा तसं होताना दिसत नसेल, तर आपण रिस्क घेत नाही. त्याचवेळी जे लोकं यशस्वी आहेत किंवा जे लोकं त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जात आहेत, त्यांचं अगदी त्याच्या उलटं असते. त्यांना जर का एखाद्या गोष्टीमध्ये 50% जरीही फायदा दिसला, तरीही ते रिस्क घेतात, पुढं जातात आणि म्हणून ते यशस्वी होतात. अगदी त्याचप्रमाणे अति जास्त यशस्वी लोकं जे आहेत, की जे मिलेनियर, बिलिनियर झालेले आहेत, त्यांना जर का 5% जरी त्यामध्ये फायदा दिसला, तरीही ते लोकं ती गोष्ट करतात. याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण आपल्या समोर आहे. जिओ ही जी कंपनी आहे, रिलायन्सची एवढी मोठी कंपनी ही झालेली आहे. पण ती कंपनीने जी स्ट्रॅटेजी वापरली, त्याचा जी सुरुवात झाली होती, त्या स्ट्रॅटेजीची जी सुरुवात झाली होती, ती 2007 मध्ये झाली होती. 2007 मध्ये त्यांनी एक मोठं जे आयडिया आहे, ती लोकांसमोर ठेवली होती. जेव्हा की आधीच बऱ्याचशा टेलिकॉम कंपनी काम करत होत्या मार्केटमध्ये, तरीही त्यांनी ती रिस्क घेतली. म्हणून रिस्क आयुष्यात घेणं गरजेचं आहे, पण त्याला मी म्हणतो कॅल्क्युलेटेड रिस्क जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा तुम्ही नक्की यशस्वी होता.